नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा आणि अगदी साधी सोपी सेवा बघणार आहोत. अगदी म्हणजे जास्त कुठलेही नियम अटी नाहीत, पण तितकीच प्रभावी. आपल्या आयुष्यात बघा, आपण सगळे सांसारिक माणसं आहोत आणि आपल्या आयुष्यात संसार म्हटले की बरेच प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात आणि अर्थात ज्या काही समस्या येतात, अडचणी येतात, त्या आपण अर्थात आपल्या देवापाशीच मांडत असतो किंवा त्यालाच आपली व्यथा सांगत असतो आणि तोच आपलं गाऱ्हाणं ऐकून आपल्या समस्या सोडवत असतो. पण आपला देव किंवा आपला गुरु समस्या कधी सोडवतो, तर आपणही त्याची आठवण काढली पाहिजे, आपणही त्याची सेवा केली पाहिजे, तरच तो आपली आठवण काढत असतो. तर बघा, ज्यावेळी तुमच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही सेवा करूनही अनुभव येत नाही, सेवा करूनही प्रचिती येत नाही, इच्छा पूर्ण होत नाहीत, तर कुठेतरी आपलेही प्रारब्ध तेवढेच जबाबदार असतात, आपले भोग आडवे येत असतात आणि ज्यावेळी आपले भोग संपतात त्यावेळी नक्कीच स्वामी आपल्याला सगळं काही देत असतात, भरभरून देत असतात. आपली ओंजळ कमी पडेल इतकं आपल्याला ते देत असतात. फक्त आपण सेवा करत असताना, कुठलीही सेवा असो, ती सेवा करत असताना मनापासून केली पाहिजे, श्रद्धेने केली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इच्छापूर्तीसाठी किंवा म्हणतो ना की आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत, खूप पैशाचा प्रॉब्लेम आहे, जे काही प्रॉब्लेम आहेत, तुमची कुठलाही प्रॉब्लेम असो, त्या प्रॉब्लेमवरती ही जी काही सेवा आहे किंवा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. बघा, इच्छापूर्तीसाठी तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. फक्त 11 गुरुवार, 7 गुरुवार, 5 गुरुवार, जेवढे गुरुवार तुम्हाला करायचे असतील तेवढे गुरुवार तुम्हाला ही सेवा करायची आहे. आयुष्यात बघा, बरेच वेळेला काय म्हणतात की ताई कुठल्याच कामात यश येत नाही, प्रत्येक कामात अडथळे येतात, एकही काम अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही. अगदी 99% सगळं काम झालेलं असतं, पण कुठे माशी शेंगते माहीत नाही, ते काम अर्धवटच राहतं. मग कुठलंही काम असो, नोकरी संदर्भात असो, विवाहासंदर्भात असो किंवा घरातील काही छोटी मोठी कामं असो किंवा सरकारी काय काम असो, कायदेशीर कामं, कुठलं पण काम असो, अडथळा येतो. मग पैसे वाया जातात, त्या कामासाठी आपण बरेच पैसे गुंतवलेले असतात, ते पैसे देखील वाया जातात आणि काम देखील पूर्ण होत नाही. अशा समस्या आपल्याला अनेक संसारामध्ये, प्रपंचामध्ये आढळत असतात. ती सगळी कामं पूर्ण होण्यासाठी, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, आता ही सेवा तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकता, एखादं काम मार्गी लागण्यासाठी करू शकता, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला स्वामींच्याकडून काही हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता. तर कुठली सेवा आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणतो ना की म्हणजे खूप दिवसापासून असं वाटतं की आता कुठली सेवा करावी जेणेकरून माझं ज्या सेवेने माझं ही काम पूर्ण होईल, तर तुम्ही ही सेवा करून बघा. बऱ्याच वेळेला काही लोकांना म्हणजे पारायण वगैरे करायला वेळ नसतो, गुरुचरित्र असो किंवा स्वामीचरित्र असो, कुठलंही पारायण करायला वेळ नसतो. त्यांनी गुरुचरित्रातील हा अध्याय 11 गुरुवार वाचा किंवा 7 गुरुवार वाचा, पण शक्यतो 11 गुरुवार केला तर नक्की तुम्हाला त्याचे लाभ मिळतील. 7 गुरुवार केला तरीही मिळतील, 5 गुरुवार, पण जेवढे गुरुवार कराल तेवढे मनापासून करा. पण मी म्हणेन की तुम्ही 11 गुरुवार ही सेवा नक्की करून बघा, तुम्हाला 100% नव्हे 101% अनुभव येईल. तर आता ही सेवा कशी करायची किंवा हा अध्याय कसा वाचायचा, तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला संकल्प करायचा असतो. आता गुरुचरित्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गुरुचरित्र पारायण करत असताना बरेच नियम अटी पाळावे लागतात. एक धान्य असेल किंवा म्हणजे बेडवर झोपायचं नाही, चप्पल घालायचं नाही, असे बरेच नियम आपल्याला पाळावे लागतात. ब्रह्मचर्य असेल, मांसाहार, या सगळ्या गोष्टी पाळाव्याच लागतात आणि ते नियम पाळून केलं पारायण तरच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. आणि म्हणून आता बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई गुरुचरित्रातील हा अध्याय आम्हाला वाचायचा आहे रोज, मग गुरुचरित्राचे सगळे नियम पाळायचे का? तर नाही. बघा, ज्यावेळी एखादा स्पेसिफिक वेगळा अध्याय तुम्ही वाचत असता त्यावेळी असे सगळे नियम पाळून तुम्हाला वाचण्याची काही गरज नाही. आता हा जो अध्याय आहे बघा, गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात आणि जो कोणी गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचतो किंवा 18वा अध्याय वाचतो त्याला गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य मिळत असतं. आता 18वा अध्याय जो आहे तो आहे संपत्ती प्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी आपण वाचत असतो. आता ही सेवा तुम्ही दोन्ही अध्याय वाचून करू शकता किंवा गुरुचरित्रातील 14वा अध्याय देखील फक्त वाचू शकता. आता कसं करायचं सांगा. सगळ्यात पहिले
संकल्प करायचा. 11 महाराजांच्या समोर बसायचं, महाराजांना सांगायचं की महाराज उद्यापासून किंवा गुरुवारपासूनच तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे. तर आता कसं करायचं, तर बघा गुरुवारपासून कुठल्याही गुरुवारी महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची, दत्त महाराजांची पूजा करायची आणि संकल्प करायचा. हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी, फूल, अक्षता, हळद कुंकू या सगळ्या गोष्टी घ्यायच्या. संकल्प, तुमचं जे काही इच्छा आहे ती बोलायची, तुमचं जे काही काम आहे ते मार्गी लागण्यासाठी मी ही सेवा करते, 11 गुरुवार ही सेवा करतोय किंवा करते आणि ते माझं काम होऊ दे किंवा माझी इच्छा पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि संकल्प सोडायचा. संकल्पाचं जे पाणी आहे ते झाडाला घालायचं. अशा प्रकारे म्हणजे संकल्प बोलताना तुमचं नाव आधी बोलायचं, गोत्र बोलायचं, म्हणजे काही तुमचं आहे मनात ते बोलायचं आणि संकल्प सोडायचा. तर संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील सगळ्यात पहिले संकल्प सोडला, त्याच्यानंतर आता कुठलीही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्याला स्वामीस्तवन म्हणावं लागतं. तर सगळ्यात पहिले आपल्याला स्वामीस्तवन म्हणजे देवाची पूजा वगैरे झालेली असते, धूप दीप अगरबत्ती महाराजांना ओवाळून घ्यायची, महाराजांना प्रार्थना करायची, नमस्कार करायचा, मुजरा करायचा आणि सेवेला चालू करायचं. सेवा चालू करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी, ह्यात ही जी काही बेसिक नित्यसेवा आहे ती आपल्याला करायचीच आहे. कळालं? नाहीतर इतर सेवा करतोय, नित्यसेवा करायची काय गरज नाही, अजिबात नाही. नित्यसेवा करायची म्हणजे करायची. कळालं? कितीही काही असो, तुम्हाला बघा एखाद्या सेवेचा अनुभव यावा असं वाटत असेल मनापासून, तर तुम्ही नक्की म्हणजे नित्यसेवा अजिबात चुकवू नका, नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नका. कारण 99% प्रश्न हे नित्यसेवेनेच सुटत असतात. बऱ्याच वेळेला लोक चुका करतात की संकल्पयुक्त 11 गुरुवार केले, संकल्पयुक्त पारायण केले आणि नित्यसेवा करत नाही, तर त्यांना सेवेचा अनुभव येत नाही, लक्षात घ्या, किंवा अनुभव यायला खूप उशीर लागतो. म्हणून नित्यसेवा नक्की करा. तर सगळ्यात पहिले स्वामीस्तवन घ्यायचं, नित्यसेवा करायची आणि त्याच्यानंतर गुरुचरित्रातील 14वा अध्याय तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. कळलं? 11 गुरुवार 11 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. तर ही एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे. पण आता 11 गुरुवार तुम्ही संकल्पयुक्त केला आहे, तर संकल्पयुक्त सेवेचे नियम असतात, अटी असतात. तर काय नियम अटी आहेत? अगदी जास्त काहीही नियम अटी नाही आहेत, फक्त एकच नियम तुम्हाला पाळायचा आहे. तो म्हणजे आता कुठला नियम तो मी पुढे सांगेल, पण सेवा आधी काय करायची, तर स्वामीस्तवन झालं, नित्यसेवा झाली, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे नित्यसेवा झाल्यानंतर हा जो काही अध्याय आहे, आता गुरुचरित्र, मोठं गुरुचरित्र घ्यायचं का, तर ताई आमच्याकडे मोठं गुरुचरित्र आहे, मग तेच रोज घ्यायचं का, किंवा 11 गुरुवार वाचत असताना तेच घ्यायचं का, तर नाही. बघा, मोठं गुरुचरित्र हा खूप मोठा पवित्र ग्रंथ आहे. रोज त्याचा आपण त्याला हाताळू शकत नाही. ज्यावेळी आपण पारायण असतं त्याच वेळी तो घ्यायचा असतो आणि त्याला झाकून ठेवायचा असतो. रोज जर आपण तो हाताळत बसलो तर कुठेतरी त्याचा अपमान झाल्यासारखं होतं आणि आपल्या घरात म्हणजे शिवाशिव असेल किंवा म्हणजे मांसाहार वगैरे असतो, अशा गोष्टी, मासिक धर्म ह्या गोष्टी होत असतात. त्याच्यामुळे तो ग्रंथ असं रोज हाताळू आपण शकत नाही. आपलं सोडा, पण इतरही काही लेडीज आपल्या घरात असतात, त्यांचा मासिक धर्म आलेला असतो, कुठेतरी शिव झालेले असते, त्याच्यामुळे रोज मोठा ग्रंथ हाताळायचा नाही. कळालं? तर मग काय करायचं, आता अध्याय कसा वाचायचा, तर केंद्रामध्ये तुम्हाला गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचा छोटा ग्रंथ मिळतो. प्रत्येक अध्यायाचा छोटा ग्रंथ अवेलेबल आहे. तुम्ही कुठल्याही अध्याय वाचणार असाल तर त्याचा छोटा ग्रंथ अवेलेबल आहे, अगदी 10-15 रुपयाला मिळतो. तर तुम्ही 14व्या अध्यायाचा तुम्ही छोटासा ग्रंथ घ्या, तो आणा आणि त्याचं पठण करा. तर रोज तुम्हाला आज गुरुवार आहे, समजा आज गुरुवार आहे, तर आजपासून तुम्ही सुरुवात केलेली आहे, तर 11 गुरुवार तुम्हाला रोज 11 वेळेस आता वाचायचं आहे. कळालं? 11 गुरुवार, प्रत्येक गुरुवारी 11 वेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता गुरुवार झाला तर रोज तुम्हाला काय करायचं, रोज आता आज गुरुवार झाला तर उद्या शुक्रवार आहे, तर सेवेत आपल्या खंड पडू द्यायचं नाही. कशी सेवा करायची, तर बघा, गुरुवारच्या दिवशी फक्त हा अध्याय जो आहे तो आपल्याला 11 वेळेस वाचायचा आहे आणि रोजच्या दिवशी म्हणजे आता उद्या शुक्रवार आहे तर शुक्रवारी काय करायचं, रोजची देवपूजा करायची, नित्यसेवा करायची आणि 14वा अध्याय जो आहे तो फक्त एकदा पठण करायचा. कळालं? आणि असं रोज शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे फक्त रोज एकदा अध्याय पठण करायचा. रोजची नित्यसेवा करून हा 14वा अध्याय जो आहे गुरुचरित्रातील एकदा पठण करायचा
आणि आता पुढचा गुरुवार, दुसरा गुरुवार येणार आहे, तर रोज म्हणजे रोजची सेवा करायची, नित्यसेवा करायची आणि 14वा अध्याय जो आहे तो 11 वेळेस पठण करायचा. कळालं? फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे आणि रोज तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा 11 गुरुवार करायची आहे. करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. 100% तुमची इच्छापूर्ती होईल, 100% तुमचं काम होईल. कुठलेही अडलेलं काम असो, एखादं शालेय काम असो किंवा एखादं सरकारी काम असो, एखादं कार्यालयीन काम असो किंवा पैशाचे काही पैसे एखाद्या ठिकाणी अडलेले असतील, अडकलेले असतील, स्वतःच्या हक्काचे पैसे अडकलेले असतील, तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. कुठल्याही तुमच्या प्रश्नावर, आर्थिक, प्रापंचिक, सांसारिक, शारीरिक कुठल्याही समस्येवर तुम्ही ही सेवा करा आणि अनुभव घ्या. अगदी 11 गुरुवार व्हायच्या आत तुमचं काम झालेलं असेल, यात काही शंका नाही. बऱ्याच वेळेला हे बघा, ही साधी जरी सेवा दिसत असली तरी ह्याचे फळ खूप त्वरित आपल्याला मिळत असतं. आणि गुरुचरित्र हा अध्याय जो आहे तो 5वा वेद मानला जातो आणि गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात. त्याच्यामुळे 14वा आणि 18वा अध्यायाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही जर 14वा आणि 18वा अध्याय दोन्हीही पठण करणार असाल तर दोन्हीही पठण करू शकता. म्हणजे 14वा अध्याय पण 11 वेळा वाचायचा आणि 18वा अध्याय 11 वेळा वाचायचं, असं करायचं. किंवा नसेल तुम्हाला 18वा अध्याय वाचायचा तर फक्त 14वा अध्याय तुम्ही वाचू शकता. पण तुमची इच्छा आहे की धनप्राप्तीही तुम्हाला व्हावी किंवा धनप्राप्तीचे हे मार्ग खुले व्हावेत, म्हणून तुम्ही 18वा अध्याय देखील असेच 11 गुरुवार वाचू शकता. कळालं? आता ह्याचे नियम अटी काय आहेत? तर बघा, नियम अटी काही नाही. फक्त 11 गुरुवार होईपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य तुम्हाला करायचा आहे. तुम्ही अजिबात खायचा नाही. ताई आमच्या घरात खातात, हो खाऊ देत, करू देत, काही करू दे, पण तुम्ही 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत, तुमची सेवा पूर्ण होईपर्यंत अजिबात मांसाहार खायचा नाही. ब्रह्मचर्याचा काही याला नियम नाही, पण ब्रह्मचर्याचं जर विलंघन झालं तर दुसऱ्या दिवशी डोक्यावर न्हावून सेवा करू शकता. आता ज्या दिवशी तुम्ही एखाद्या दिवशी म्हणजे एखाद्या गुरुवारी तुम्ही घरी नाही आहे, कुठेतरी बाहेर गेला आहे, आता समजा बुधवारीच तुम्ही कुठेतरी बाहेर गेला आणि तिकडे तुम्हाला राहावं लागलं, मग गुरुवारच्या दिवशी तुमचा खंड पडला, तर काय करायचं? तर गुरुवारच्या दिवशी जिथे कुठे तुम्ही आहात तिथे, समजा माहेरी आहात तर माहेरी तुम्ही सेवा करू शकता, पण तो गुरुवार तुम्हाला धरता येणार नाही. आता 5-6 गुरुवार झालेले आहेत तुमचे आणि 7व्या गुरुवारी तुम्ही माहेरी गेलाय, तर तुम्ही तिथे सेवा करू शकता, पण तो गुरुवार तुम्हाला धरता येणार नाही. तुम्ही जिथे सुरुवात केलेली आहे, जिथे संकल्प केलेला तिथेच तुमचे 11 गुरुवार कंप्लीट झाले पाहिजेत. मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचं आणि शक्यतो बाहेरचं म्हणजे परान्न टाळायचं. बाकी याला जास्त काही नियम अटी नाहीत आणि शक्यतो वेळ जी आहे ती एकच ठेवा. कळालं? आता सकाळी वाचताय तर सकाळीच वाचा, संध्याकाळी वाचताय तर संध्याकाळीच वाचा. वेळेत काही फरक पडू देऊ नका. कळालं? अगदीच काही जास्तच म्हणजे एखाद्या वेळेस खूप सकाळी काम असेल, संध्याकाळी वाचला तरी चालेल, पण एक दिवस सकाळी वाचला आहे, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वाचला आहे, असं करू नका. वेळ एकच ठेवा. कळालं? आणि शक्यतो 12 ते 12:30 ही वेळ, या वेळेत ही सेवा करू नका. कारण 12 ते 12:30 कारण ही शक्यतो दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा आहे आणि दत्त महाराजांची वेळ भिक्षेची वेळ असते. दुपारची 12 ते 12:30 ही वेळ भिक्षेची वेळ असते. त्याच्यामुळे किती जरी या वेळेत तुम्ही सेवा केला तरी त्याची फलप्राप्ती आपल्याला होत नसते. त्याच्यामुळे दुपारची 12 ते 12:30 ही वेळ म्हणजे अजिबात सेवा करायची नाही. कळलं? आता त्याच्यानंतर 5-6 गुरुवार तुमचे झालेले आहेत आणि तुम्हाला सुतक आलं, विटाळ आलं, तर काय करायचं? तेवढे दिवस तुम्ही म्हणजे आता एखाद दुसरा गुरुवार जातो तर तो गुरुवार स्किप करायचा आणि परत सेवेला कंटिन्यू सुरुवात करायची. कळालं? आता मासिक धर्म आला एखाद्या गुरुवारी तर तो गुरुवार सोडायचा, पुढचे 5-6 दिवस पण सोडायचे आणि येणारा गुरुवार पकडायचा. कळालं? तर अशा प्रकारे ही सेवा तुम्ही करा, अनुभव घ्या आणि खरंच मला नक्की तुमचे अनुभव शेअर करा. ज्याने ही सेवा केलेली आहे त्यांना अनुभव आलेले आहेत. मी देखील ही सेवा केलेली आहे. मी देखील 14व्या अध्यायाचं पठण करत होते आणि त्याचे अजूनही मी सेवा करते. 18व्या अध्यायाचं मी पठण रोज करते. तर खूप अनुभवसिद्ध ही सेवा आहे किंवा त्वरित फळ देणारी सेवा आहे. एखादी इच्छापूर्ती त्वरित पूर्ण होण्यासाठी ही अगदी साधी सोपी सेवा करा. तुम्हाला कुठलंही पारायण करायची गरज नाही, कुठलेही ग्रंथ वाचायची गरज नाही, पण हा जो काही अध्याय आहे गुरुचरित्रातील 14वा अध्याय तो
अत्यंत प्रभावी आणि त्वरित फळ देणारा हा अध्याय. त्याच्यामुळे ह्याचे जे काही लाभ आहेत ते अनंतपटीचे लाभ आहेत. त्याच्यामुळे हा अध्याय तुम्ही पठण करा. 11 गुरुवार जसं सेवा सांगितलं आहे तशी नक्की करा आणि अनुभव घ्या. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.